गंगेच्या हस्ते इथे पूजा होणार आहे। तर ही पूजा कशा स्वरूपाची असणार आहे, इथे नेमकं काय काय घडणार आहे, कोण कोण उपस्थित आहे? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहे की जे रामतीर्थावर येऊन गोदावरीचं पूजन करतात। सर्व नद्यांमध्ये सर्वात प्राचीन मोठी नदी जी आहे ही गोदावरी, म्हणजे गंगा बडी गोदावरी तीर्थ बडे प्रयाग असं जे म्हटलं जाते, तर गंगेपेक्षाही अगोदर जी आलेली पृथ्वीतलावर गोदावरी आलेली। त्यामुळे गंगेचं, काशीचं, हरिद्वारचं जसं महात्म्य आहे तसं नाशिकच्या रामतीर्थाचं महात्म्य आहे। त्याच्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळा हा या ठिकाणी होतो, अमृतबिंदू रामतीर्थामध्ये पडलेले। याबरोबरच प्रभू रामचंद्रजी हे 14 वर्षापैकी वनवासामध्ये अनेक वर्ष या ठिकाणी वास्तव्यास होते आणि प्रभू रामचंद्रांनी इथलं रामतीर्थावरचं स्नान, दान, पूजा याचं फार प्रचंड वर्णन केलेलं आहे। पंचवट्यां विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी श्रीरामचंद्र प्रसादेन भक्ती मुक्तिप्रदायिनी। पंचवटीमध्ये विशेषता ही आहे की इथून गोदावरी दक्षिण वाहिनी झालेली आहे आणि दक्षिण वाहिनी गोदावरीचं महात्म्य जे आहे अत्यंत दुर्लभ आहे। म्हणून या ठिकाणी सर्वोच्च भक्ती आहे, त्याचबरोबर सर्वोच्च मुक्ती आहे। भक्ती म्हणजे आपल्यासाठी, आपण फक्त गोदावरीचं दर्शन केलं तर 100 पाप नाहीसे होतात, स्पर्श केला तर 300 पातक नाहीसे होतात, स्नात्वा जन्म सहस्रेषु, स्नान केले तर हजारो पातक नाहीसे होतात। असं गोदावरीचं भक्तीचं महात्म्य आहे आणि त्याच्यात गोदावरीचं पूजन केलं तर त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, पुण्य आहे। तर म्हणून या ठिकाणी गोदावरीचं पूजनाचं, स्नानाचं महत्त्व आहे। त्याचबरोबर मुक्ती जी आहेत, जे स्वर्गवासी पितृलोक आहेत त्यांच्यासाठी मुक्ती आहे, हे सर्वोच्च। सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी होतो, त्रिवेणी संगम झालेला आहे, अरुणा, वरुणा आणि गोदावरी। अरुणा, वरुणा, गोदावरीचा संगम झालेला आहे। शंकराला ब्रह्महत्येचं बातक लागलं, 12 वर्ष स्वर्ग मृत्यू पाताळात तिन्ही भुवनातून त्या ठिकाणी शंकर जाऊन आले, परंतु त्यांच्या कपाळावर बसलेलं प्राप्तक होतं ते कुठेही दूर झालं नाही। नंतर नंदीने या ठिकाणी आणलं आणि जे अरुणा गोदावरीचा संगम आहे त्याचं महात्म्य सांगितलं की अरुणा वरुणयोर्मध्ये यत्र प्राची सरस्वती तत्र स्नात्वाच पीत्वाच ब्रह्महत्या व्यपोहती। अरुणा गोदावरीच्या संगमामध्ये स्नान, पूजा केल्याने ब्रह्महत्याधिक सर्व पातकांचा तत्काल विनाश होतो, हे ब्रह्मांड पुराणात महात्म्य वर्णन केलेलं आहे। नंदीने जसं सांगितल्याबरोबर शंकराने इथे स्नान केलं, अरुणा संगमामध्ये स्नान केल्याबरोबर त्यांच्या कपाळावरचं ब्रह्महत्येचं बातक उडालं, अस्थिविलय तीर्थात पडलं, त्याचं पाणी झालं, हे सगळं वर्णन आहे। म्हणून या ठिकाणी शंकराचं ब्रह्महत्येचं बातक दूर झालं। रामाने इथे 14 वर्षापैकी अनेक वर्ष वास्तव्य केले आणि सिंहस्थ कुंभमेळा इथे भरत असल्यामुळे स्वर्ग मृत्यू पाताळातील सर्व देवदेवता तीर्थ इथे सिंहस्थात येत असतात। म्हणून एवढं मोठं तीर्थ जे आहे ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतात। अयोध्येनंतर रामायणामध्ये सर्वात जास्त जे महत्त्वाचा भाग आहे तो नाशिकचा आहे आणि नाशिकला या ठिकाणी रामतीर्थावर प्रभू रामचंद्रजी, सीता माताजी, लक्ष्मणजी हे सगळे राहत होते। म्हणून रामाने इथे स्नान, दान, पूजा केलेली असल्यामुळे, त्याचबरोबर रामायणातले जे मोठे मोठे प्रसंग अनेक घडलेले ते म्हणजे कोणते, सीतेचं हरण इथून झालेलं आहे। त्याचबरोबर खर, दूषण आणि त्रिशीर हे रावणाचे 3 भाऊ होते, त्यांचं इथे राज्य होतं। मग प्रभू रामचंद्रजी आले, ऋषीमुनींना अभयदान दिलं, खर, दूषण, त्रिशिरांचा वध केला, राक्षसांचा वध केला आणि पुढे मग रावण ज्यावेळेस आले त्यावेळेस शूर्पणखाला पहिल्यांदी पाठवलं। मग शूर्पणखेचं नाक इथे छेदन केलं होतं लक्ष्मणाने, परंतु रावणाने मायावी रूप धारण करून आणि जो मारीच हे सुवर्ण जे हरणाचं रूप घेतलं आणि रामाला सीतेला मोहित करून सीतेने ते मारीच पाहिजे म्हणून रामाकडे हट्ट केला आणि प्रभू रामचंद्रजी त्याच्या पाठीमागे गेले आणि रावणाने डाव साधून सीतेचं हरण इथून केलेले। सांगायचं तात्पर्य, रामायणातील अनेक प्रसंग हे या ठिकाणी घडलेले। अयोध्येनंतर प्रभू म्हणजे रामायणातलं सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे नाशिक, म्हणून पंतप्रधान या ठिकाणी येऊन राहिलेले आणि रामाचं या ठिकाणी गोदावरीचं पूजन केलेले। त्या ठिकाणी जे काळाराम मंदिर आहे, त्या काळाराम मंदिरातील ज्या मूर्ती आहे राम, लक्ष्मण, सीता, त्या वालुकामय मूर्ती आणि त्या रामकुंडामध्ये प्रकट झालेल्या आहे प्राचीन। म्हणून हे सर्व अनन्यसाधारण महत्त्व आहे। आज पंतप्रधान इथे येऊन गोदावरीचं पूजन करतात, गोदावरीला पंच अर्घ्य वाहतात। त्या पंच अर्घ्यामध्ये गंगेचे विशेष अर्घ्य आहेत, ते अर्घ्य वाहिले जातात। त्याचबरोबर गंगेची अभिषेक केला जाईल, पूजा केली जाईल आणि गंगेची प्रार्थना केली जाईल किंवा काही दोष झालेले असतील ते दूर व्हावे आणि त्याचबरोबर राष्ट्राची उन्नती व्हावी, देशाची उन्नती व्हावी, विश्वाचं कल्याण व्हावं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना दीर्घ आयुष्य मिळावं आणि त्यांच्या स्वरूपामध्ये भारताचं सुजलाम सुफलाम आणि सर्वत्र विजयी भारत राहो, विश्व गुरु राहो, अशा प्रकारची प्रार्थना केली जाणार आहे। याचं अरुणा वरुणा गोदावरीचा हा संगम आहे, हा एक दुर्मिळ
दुर्मिळ संगम आहे. याविषयी काय सांगता? या ठिकाणी असं आहे की अरुणा ज्या ठिकाणी उगम पावलेली आहे ती या ठिकाणी रामतीर्थामध्ये येऊन गोदावरीला मिळते आणि लगेच पुढे वरुणा मिळते. म्हणून अरुणा, वरुणा आणि गोदावरी हा त्रिवेणी संगम झालेला आहे. आणि त्या संगमाचंच महात्मा असं सांगितलेलं आहे की अरुणा वरुणयोर्मध्ये यत्र प्राची सरस्वती तत्र स्नात्वा च पीत्वा च ब्रह्महत्या व्यपोहती. अरुणा गोदावरीच्या संगमामध्ये स्नान केल्याने ब्रह्महत्यादिक सर्व पातकांचा तत्काल विनाश होतो. ते अशा प्रकारचं हे कुठेही जे होत नाही पातक दूर ते या ठिकाणी होतं. म्हणून नंदीने आणल्यामुळे नंदीला गुरु मानले. म्हणून आज जे कपालेश्वराचं स्थान आहे ते शंकर भगवान इथे पातक दूर झाल्यानंतर अत्यानंदित झाले आणि मग भगवान विष्णूंनी येऊन 1000 कमलपुष्पद्वारा शंकराची पूजा केली. त्याचबरोबर सर्व देवदेवतांनी शंकराची पूजा केली आणि नंदीने इथे आणलं म्हणून नंदीला शंकराने गुरु मानलं. म्हणून समोर नंदी नाही आहे. आणि अजून याचं वैशिष्ट्य काय सांगतात? तुम्ही सांगितले 5 प्रकारचे अर्घ देणार आहे. 5 सर्वात पहिल्यांदी गंगेची प्रार्थना केली जाईल. आपल्या शरीराची शुद्धी आणि पूजेचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून न्यास म्हणून असतात. षोडश आपल्या लघुन्यास असतात छोटे आणि ते न्यास करून मग गंगेची प्रार्थना करून त्याचबरोबर संकल्प केला जातो. प्रधान संकल्प की बा आपण ही पूजा कशासाठी करीत आहोत. तर याच्यामध्ये त्या संकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेऊन त्यांच्या हातून गोत्राचा उच्चार करून माझ्या हातून संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं आणि भारताचं राष्ट्राची उन्नती व्हावी, सुजलाम सुफलाम राष्ट्र व्हावं आणि परकीय शत्रूंवर विजय प्राप्त व्हावा आणि या देशामधल्या शेतकरी त्याचबरोबर कामगार सगळे बंधू बांधव हे संपन्न आणि सुखी राहावे अशा प्रकारचा संकल्प करून त्यांच्याकडनं गोदावरीची पूजा केली जाईल. दक्षिण वाहिनी गोदावरीचं म्हणजे दक्षिण गंगा म्हणून देखील दक्षिण गंगा म्हणून याचं प्रसिद्ध आहे. हां, त्याचं असं आहे की प्रत्येक नदीचं महात्म्य सांगितलेलं आहे दिशेंचं. कालिंदी पश्चिमा पुण्या, गंगा उत्तर वाहिनी, विशेष दुर्लभा दक्षिणा गोदा, पयोष्णी पूर्व वाहिनी. आता विशेष दुर्लभा दक्षिणा म्हटले म्हणून हे विशेष आहे की या ठिकाणी दुर्लभ गोदावरी दक्षिण वाहिनी आहे. म्हणजे इथपर्यंत येताना कुठल्या दिशेने ज्यावेळेस इकडून जी येते ना ती पश्चिमेकडून येते आणि पूर्व वाहिनी. परंतु या ठिकाणी रामतीर्थामध्ये दक्षिण वाहिनी झालेली, पूर्वेकडून दक्षिणेकडे इथे झालेली आहे आणि इथे येऊन अरुणा मिळते आणि म्हणून पंचवट्याम विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी. दक्षिण वाहिनी गोदावरी दुर्लभ आहे आणि दक्षिण वाहिनी गोदावरीचं महात्म्य सर्वात जास्त प्रभू रामचंद्रांनी वर्णन केलेले आहे. हां, पंचवट्याम विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी श्रीरामचंद्र प्रसादेन भक्ती मुक्ती प्रदायिनी. या ठिकाणी रामाने भक्ती आणि मुक्ती ही सर्वोच्च प्रदान केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.